नमस्कार, मैं जूली तिवारी हर समय आपके साथ न्यूज चैनल में आपका स्वागत है। तो चलिए नजर डालते हैं आज के कुछ मुख्य समाचारों पर। 35-40 वर्षों से रोजी रोटी चला रहे फेरी वालों पर कार्रवाई से नाराजगी। संरक्षण की मांग को लेकर नगर परिषद को सौंपा ज्ञापन। अमरनाथ नगर परिषद द्वारा चलाए जा रहे अतिक्रमण विरोधी अभियान के खिलाफ छाया हॉस्पिटल परिसर में व्यवसाय करने वाले फल और कपड़ा विक्रेताओं ने नाराजगी व्यक्त की है। वर्षों से सड़क किनारे अपना रोजगार चला रहे फेरी वालों का कहना है, बिना वैकल्पिक व्यवस्था और वैध लाइसेंस उपलब्ध कराए उनके खिलाफ कार्रवाई करना अन्यायपूर्ण है। इस मुद्दे को लेकर लेबर फ्रंट के सचिव जगन्नाथ शंकर उगले के नेतृत्व में नगराध्यक्ष और मुख्याधिकारी को ज्ञापन सौंपकर फेरी वालों के हितों की रक्षा की मांग की गई। ज्ञापन में बताया गया है कि छाया हॉस्पिटल के आसपास सड़क किनारे फल और कपड़ों का व्यवसाय करने वाले अनेक फेरी वाले पिछले 35 से 40 वर्षों से अपने परिवार का पालन पोषण कर रहे हैं इसी रोजगार के माध्यम से, और इन हॉकर्स का नगर परिषद में पंजीकरण भी है, लेकिन अब तक उन्हें न तो आधिकारिक लाइसेंस प्रदान किए गए हैं और न ही स्वतंत्र फेरी वाला जोन उपलब्ध कराया गया है। ऐसे में अतिक्रमण विरोधी कार्रवाई से उनके सामने रोजगार का संकट खड़ा हो गया है। फेरी वालों ने यह भी सुझाव दिया है कि नगर परिषद कार्यालय के समीप छाया हॉस्पिटल की ओर स्थित दीवार को हटाकर सड़क का चौड़ीकरण किया जा सकता है, जिससे यातायात की समस्या काफी हद तक कम होगी। उनका कहना है कि पूर्व में कई मुख्याधिकारियों ने इस संबंध में आश्वासन दिया था, लेकिन आज तक कोई ठोस कार्रवाई नहीं की गई। फेरी वालों ने नगर परिषद प्रशासन से मांग की है कि जब तक उन्हें वैध लाइसेंस और निर्धारित फेरी वाला जोन उपलब्ध नहीं कराया जाता है, तब तक उनके खिलाफ अतिक्रमण हटाने की कार्रवाई रोकी जाए। उनका कहना है कि वर्षों से ईमानदारी से व्यवसाय कर रहे छोटे व्यापारियों के हितों की रक्षा करना प्रशासन की जिम्मेदारी है और उनके रोजगार को सुरक्षित रखने के लिए ठोस कदम उठाए जाने चाहिए। अतिक्रमण थांबवण्यासाठी आज आम्ही मुख्य अधिकाऱ्याची भेट घेतली, तेव्हा अतिक्रमण म्हणजे आम्ही त्यांना विचारपूस केली की तुम्ही कोणाच्या सांगण्यावरून किंवा कोणाच्या अर्जावरून हे अतिक्रमणाची एवढी फास्ट मध्ये कारवाई केलेली आहे। आज 40-45 वर्षापासून हे छाया हॉस्पिटलच्या समोर परिसरामध्ये, आणि तो रस्ता पण वन वे आहे नो पार्किंगचा, आणि त्याच्यामध्ये हे 40 वर्षापासून तिथे व्यवसाय करत आहे, आणि ह्या व्यवसायांना त्यांना पूर्वसूचना कोणतीही पूर्वसूचना न देता यांचा पूर्ण मालाचं नुकसान करून यांचा पूर्ण हातगाड्या वगैरे सर्व उचलून आणलेला आहे। तर आम्ही त्यांना विचारणा केली की जर तुम्ही आम्हाला फेरीवाला झोन एकतर करून द्या, आम्हाला लायसन द्या, किंवा तुम्ही आम्हाला एखादी स्थायिक नवी जागा तरी द्या, असं आमची त्यांच्याबद्दल चर्चा झालेली आहे त्या विषयावरती। जर आपली मागणी लवकरात लवकर मान्य झाली नाही तर पुढील भूमिका काय असणार? बघा, आता आमचं एकतर आम्ही आंदोलन तर करणारच आहे, आम्ही एक अर्ज केलेलाच आहे की आम्हाला जो होणारा त्रास आहे आम्ही आंदोलन सुद्धा करू, आणि जर वेळ पडली तर आम्ही सर्वच्या सर्व पूर्ण व्यवसाय जेवढे आहेत आपले जे पुण्यावरून सर्वे करून जेवढे 1200-1300 व्यापारी आहेत तेवढे सर्व उपोषणाला इथे बसणारे नगरपालिकेच्या समोर, कारण आम्हाला पोट पाण्याशिवाय दुसरा पर्याय नाहीये। आम्ही मेहनत करतो, आम्ही चोऱ्या माऱ्या करणारे लोक नाहीयेत। आम्ही निवेदनात हे मागवलं स्पष्टपणे की आम्हाला हॉकर झोन निर्माण करून द्या, आणि ज्यांचा सर्वे झालाय त्यावर तुम्ही लायसन द्या। नगरपालिकेने लायसन दिलं नाही, हॉकर झोन निर्माण केला नाही, आणि बेधडकपणे अतिक्रमण करण्याची कारवाई केली। ते लोक 40 वर्षापासून धंदा करतात। ही कारवाई झाली गुरुवारी, नंतर शुक्रवारी मी आमच्या ज्योती मॅडम आम्ही सगळे जाऊन अध्यक्ष बाहेर भेटलो। आम्ही अध्यक्ष बाहेर सांगितलं मी पर्याय शोधते म्हणून, अजून तर पर्याय शोधायला 4 दिवस पूर्ण गेले। 4 दिवस हे सगळे हॉकर्स उपाशी आहेत, त्याचं कुटुंब चालतात धंद्यावर, ते जगणार कसे? ते जगण्यासाठी पर्याय म्हणून अंबरनाथ नगरपालिकेने त्यांना हॉकर्स निर्माण करून द्यावा, ही आमची प्रामुख्याने मागणी आहे। हॉकर्स निर्माण करून द्या आणि लायसन द्या। लायसन दिलं म्हणजे ते व्यापारी अधिकृत होतील अशी आमची मागणी आहे। मला हे सांगायचं आहे की 30 वर्षापासून आम्ही इथं आहे, आणि आम्ही किती दिवस सांगितलं आम्हाला झोन पाहिजे, हा झोन दिला नाही। आणि आमचं हे म्हणणं आहे की आम्ही जिथं आता धंदा करतो त्या जागेवर आम्हाला करायचं आहे, पण अतिक्रमण नाही तर आम्हाला जागा द्या, नाही तर तोपर्यंत कारवाई करू नका। आणि आमचा कमवणारा कोण नाही आहे, मला मुलगा नाही, काय नाही। ह्या वयामध्ये मी 12 तास उन्हामध्ये बसतो, आम्हाला काय शौक नाही आहे। ह्या वयामध्ये आता बसतोय, माझ्या का कोण हे नाही, मुलगा नाही, कोण नाही, काय नाही। तो आज के लिए बस इतना ही। कल फिर मिलेंगे इसी समय इसी चैनल पर। तब तक के लिए मुझे दीजिए इजाजत। धन्यवाद।